नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र राजेंद्र काळे आपलं सर्वांचं आयडियल फाउंडेशन सर स्वागत करतो. बंधूंनो, आपण बघू शकता हा सीड प्रोडक्शनचा पूर्ण प्लॉट आहे आणि भाजीपालामध्ये जर जे शेतकरी बंधू सीड प्रोडक्शन करत असेल तर आता शेवटच्या क्षणी हा प्लॉट आहे, हार्वेस्टिंगला हा प्लॉट आहे. आपण बघू शकता काही माल हार्वेस्टिंगला आला आणि काही बाकी, मुख्यतः जो बाकी माल आहे याच्यासाठी आपण काळजी काय घ्यायला पाहिजे, कारण की शेतकरी बंधूकडून चुका होत्या भरपूर. कारण की आपला शेवटचा प्लॉट पूर्ण झाला, शेतकरी या बंधू सोडून देतात आणि त्याच्यावर आपण रासायनिक डोस आपण प्लॉटमध्ये देतो. रासायनिक म्हणजे वॉटर सोल्युबल जे खतं असतात 42-37 0050 034 हे खतं देऊन आपण मोकळं होतो. पण त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी बंधूंना आपण काळजी काय घ्यायला पाहिजे, आपण बघू शकता या प्लॉटमध्ये आता हे बेडमध्ये आपण बघू शकता हे पूर्ण, तर बेडमध्ये पूर्ण आपली पांढरी मूळ कमी झालेली, पूर्ण पांढरी मूळ ह्या बेडमध्ये नाहीचे, कमी प्रमाणात आहे, 20 ते 30% पांढरी मूळ आहे. पण याच्यासाठी आपण काय की आपली काळजी घेणं गरजेची. पूर्ण पांढरी मूळ वाढण्यासाठी आपण आयडियल कंपनीचा दर्जा लिफ्टर व्यायाम शॅम्पू एका नेटसाठी प्रति एकरसाठी आपण हे वापरू शकता. त्यासोबतच आपला जो माल लागलेला आहे पाठीमागचा जो माल आता या प्लॉटला आपण बघू शकता, हा माल याचं बीज भरण्यासाठी आपल्याला महत्वाची भूमिका असते ती पोटॅशची. आपण तर पोटॅश देऊन बसलेलो असतो, पण पोटॅश जमिनीला जे पडलेलं आहे ते उपलब्ध करण्यासाठी पोटॅश मोबिलियम बॅक्टेरिया खूप गरजेचे असतात. याच्यात आपण आयडियल कंपनीचा दर्जा ऑक्झी पोटॅश हे एकरी 1 लिटर या प्रमाणात आपण देऊ शकता. शेतकरी बंधूंनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करावा. आपल्याला ही माहिती आवडल्यास जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.